बघा कृष्णा, जेव्हा जेव्हा आम्ही समालोचनासाठी बसतो तेव्हा गोट्या आम्हाला नक्कीच चंद्र दाखवतो. चंद्रावर जागा खरेदी करायचा विचार नाही ना गोट्या? धावसंख्येचं टोटल 4च्या मदतीनं संघाचे धावा झाले 30. शुभकर संघ देखील जाणतो की त्याच्याकडे देखील एक उत्तम अगदी बॅटिंग अटॅक असला तरी नेरे संघाची ताकद त्यांची गोलंदाजी, त्यामुळे एक चांगलं टार्गेट जर येत असेल तर ते जड होऊ शकते. या दृष्टिकोनातून सुरुवातीला धावा वाचवल्या, परंतु राम भालेकर हम भी कुछ कम नाही सांगत असताना प्रत्युत्तर दिलं. म्हणतात ना की लॉंग टर्म क्रिकेट खेळायचं फिजिकल फिटनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आणि फिटनेस बघा राम भालेकर यांच्याकडे पाहिल्यानंतर यावेळेस थोडासा अंदाधुंदा फटका लगावण्याचा प्रयत्न केला, फिल्डर नाही पोहोचू शकले, झेल ड्रॉप झालाय. 3-3 केराडो बॉलच्या पाठीमागे धावत होते तोपर्यंत 2 रन पूर्णत्वाला नेले जातात. तिसरे साठी निघालेत, नॉसक एंड करीत रेस सुरू झाली आणि आता बाद कोण झालाय पंचामार सांगतील, आणि विशाल ज्यांना परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स आणि दत्तराज एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा श्री जितेश रघुनाथ नावडेकर दत्तराज एंटरप्राइजेस. लाइट्स, मंडप डेकोरेटर्स, डीजे, सुविधा जनरेटर हे त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं. त्यामध्ये इंटरनेट सुविधा देखील ऍड करतो आम्ही. त्यासोबत हरिभक्त परायण कमलाकर, डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर, चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये आणि भरपूर मेहनत त्यांची देखील बघा मिळतं. त्यासोबत आमचे संपूर्ण 40+ मेंबर. धावसंख्येचं टोटल आहे ऑन बोर्ड वर बघतो आपण 33. फलंदाज बाद झाले 3. काही चेंडू शिल्लक राहील, मला वाटतं 3 बॉल उर्वरित आहेत या ओव्हर मधील. टार्गेट सेट बॉल निवासमन महेश आले, ताकद झोकून द्यायची होती या बॉलवर, परंतु स्लोअर वन वापर केला. लेग बायच्या स्वरूपाने रन येते. उत्तम कामगिरी आज विशाल पाटील सर आमच्या सोबत. त्यासोबत बघू शकता सत्यवानजी काकडे, सुनील तांडेल, तिन्ही ऑफिशियल अंपायर्स बघाय तुम्हाला मिळत आहेत. ऑन बोर्ड वर 34 टार्गेट सेट करणारे 2 चेंडू. गोलंदाज तयार. अपील तर भरपूर झाली, परंतु मला वाटतं पंचांना हाईट फॅक्टरचा विचार करावा लागला असावा डेफिनेटली, कारण बॉल तेवढा बाहेर म्हणजेच दूर पिचिंग झाला होता ऑलरेडी, त्यामुळे थोडंसं टर्न केलं. एक गोष्ट नोटीस करण्यासारखी राहिली खरं तर प्रेम, राम भालेकर यांनी जो पहिला चौकार लगावला तो प्रॉपरली कनेक्ट आणि प्रॉपरली लक्ष त्यांचं केंद्रित होतं, ज्याला आय आणि हँड कॉर्डिनेशन आपण म्हणतो. परंतु जेव्हा जेव्हा नंतर ते स्ट्राईक एंड कडे आले, जेव्हा शॉट रिलीज करण्याचा वेळ येतो तेव्हा थोडेसे डोले बंद करतात, पॉवर कडे लक्ष केंद्रित करतात, त्यामुळे ते डॉट झालेत. हा अंतिम बॉल होता आणि एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेट. ईस्टर्नच्या पाठीमागे हा झेल टिपला जाईल आणि पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये धावसंख्या झाली टोटल 35. 24 चेंडू आणि 36 धावांचं हे आव्हान आता शिवकर 40+ संघासमोर सेट केलंय. नेरे 40+ संघानं कसं राहील ही लढाई आणि कसं राहील बॅटल, कारण नेरे संघ एक चांगला गोलंदाजीचा भरणा त्यांच्याकडे जरूर तुम्हाला बघा मिळतं, पण तो शिवकर संघाची बॅटिंग देखील त्यांचा प्लस पॉइंट. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 2 ताकदवान संघामध्ये लढत आहे बघायचं. 24 मध्ये पाहिजे 36. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पाली 40+ आणि मोह 40+. जसं आपण उल्लेख करतो ना हरिग्राम केवाले, तसा अनेक वेळा उल्लेख करताना मोह पाली उल्लेख होतो,
परंतु आज मोह वर्सेस पाली अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. चला टॉस आपण करूया. चला सगळे थोडे आता सुस्तावलेत. चला टॉस साठी या. पाली संघाचे संघनायक आणि मोह संघाचे संघनायक तुम्हाला नाणेफेक साठी लगेच यायचंय. संघनायक आलेले नाहीयेत. पाली संघाचे रिपोर्टिंग द्या प्लीज. का थांबलेत मला समजत नाही. मोहचे कॅप्टन तुम्ही व्यासपीठावर यावं. अमित म्हात्रे सर सेकंड इनिंग जॉईन व्हा. डे नाईट टुर्नामेंट करतायत. अमित म्हात्रे सर कुठे एवढा पैसा ठेवाल. थोडा आराम करा शरीराला. बघा आमचे सत्यवान काकडे सर त्यांनी ते महानगरपालिकेमध्ये कामाला आहेत. त्याने अगोदरच महिनाभर सुट्टी टाकली कारण त्यांचा महिना बुकिंग आहे. रात्रभर पंचांची भूमिका करतात आणि दिवसभर मस्त मच्छी खाऊन झोपतात. विशाल पाटील सर यंदा अंपायरिंग कडे थोडस लक्ष जरी असलं तरी थोडं कमी यंदा कारण फिल्म सिटी मध्ये ते जास्त बिझी असतात. चला पालीवाले कुठे राहिले. कॅप्टन टॉसला या पाली संघाचे. मोहचे कॅप्टन तुम्ही व्यासपीठावर या. बघा दोघे एकत्र झालेत. मैत्रीपूर्ण लढाई राहते. व्हाईट टी शर्ट मध्ये मोह संघाचे कॅप्टन, ग्रीन टी शर्ट मध्ये पाली. चला काहीतरी संभाषण झालं वाटतं. परवाच बघितलं आपण तर चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते खांडावच्या स्पर्धेत मोह संघ आणि तिथे खरंच बघितलं होतं आपण तर पाली संघाला सेकंड राऊंड मध्ये पराभव भेटलं होतं. आज काहीतरी वाचपा काढण्याचं मनामध्ये चाललंय. गपचूप साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. काटा टेल इज कॉल नाही हेड आहे छापा आहे. टॉस जिंकलाय पाली संघानं. निर्णय आम्हाला ते जरूर सांगतील. आता गोलंदाजी सुरुवात पहिली ओव्हर घेऊन फर्स्ट ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज दिनेश बांबुगडे. पहिलाच बॉल पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या लेंथ वरती हा चेंडू डिलिव्हर झालाय. आपण वैकुंठवासी स्वर्गीय पब महादेवजी गोटेराम नावडेकर स्मृती चषक 2025 ची ही टुर्नामेंट पाहतोय. अर्थातच 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेसाठी. द्वितीय पारितोषिक 50, द्वितीय चतुर्थ पंचम आणि षष्टम अगदी 6 नंबर या स्पर्धेसाठी
आपल्याला पाहायला मिळतात. मालिकावीरसाठी हिरोची बाईक देखील आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी सायकल देखील असेल. अतिशय चांगली स्पर्धा, परफेक्ट आयोजन आणि करेक्ट नियोजन या ठिकाणी आपण या मोरबे गावामध्ये पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे दिनेश बाबुगडे या गोलंदाजाची. दोन्ही चेंडू डॉट आलेत. ओ या वेळेला मात्र प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न ऑन साइडला समीर दादा बॉलचा पाठलाग करतायत, परंतु त्यांच्यापासून चेंडू दूर राहिलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. येतोय हा चौकार. डावाची सुरुवात केली आहे ती फलंदाज नितीन पाटील या खेळाडूंनी. 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने शिवकर 40+ संघ जाऊन पोहोचेल तो 4 या आकड्यावरती. ओ या वेळेला मात्र बिगिट काढण्याचा प्रयत्न, फटका फसला जातो. फिल्डर डाऊन दी बॉल, राम भालेकर बॉल पर्यंत पोहोचले. चांगला जेल टिपलाय फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. आणि दुसरा आहे 14 फेब्रुवारी, याला म्हणतात लफड्याचा दिवस, व्हॅलेंटाईन डे, तंगडी टाकण्याचा दिवस. म्हणजे आपली तंगडी नाही तर साला मार खाल. थँक्यू डीजे. आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत डीजे ओम यांना आपण पाहिलंय. आमचे साथी स्कोरर प्रेम पाटील वाजे आमच्या सोबत आज संपूर्ण रात्रीमध्ये आहेत. त्यानंतर आमचे साथी कॉमेंटेटर अमित म्हात्रे सर जोहे आणि वैभवजी भोपी सर हरिग्राम हे देखील आमच्या सोबत आज जोडले गेलेत. फॉर्च्यून इव्हेंट टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णा म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम आणि सगळ्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. सगळ्यांचा हातभार या स्पर्धेसाठी लागलाय. बरेचसे अतिथी मान्यवर आपण आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी या बरेचसे अतिथी मान्यवर देखील येऊन गेलेत आणि या सगळ्यांच्या मेहनतीतून साकार झालेली ही टुर्नामेंट स्वर्गीय हपब महादेव गोटेराम नावडेकर स्मृती चषक 2025. हो स्लाइस करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला फक्त डिफेन्सिव्ह फटका. पहिला चेंडू अगदी रक्षात्मक पवित्र्यानं फलंदाज शरद या खेळाडूंना मात्र खेळून काढलाय. सिंगल साठी सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. शायनर ग्रुप नेरे पनवेल यांच्याकडून गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सूरज पाटील शायनर ग्रुप नेरेचे सरपंच बैलाचे मालक आणि शायनर ग्रुपचे अध्यक्ष सूरज दादा पाटील यांच्याकडून या विकेट हॅट्रिक नेरे टीमच्या कोणत्याही गोलंदाज जर मिळवली तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सूरज दादा ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार आहे. पुढे कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती येऊन फक्त हलक्यात ड्राईव्ह केलाय. पॉइंटला चेंडू चाललाय. सिंगल साठी सिंगल पेक्षा जास्त काही नाही आहे. सिंगल धावफलक हलत ठेवण्याचं काम चालू आहे. टोटली धावफलकावरती होतील त्या 6 आणि इथून मात्र आपण पाहिलं तर पहिलं षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकात 6 धावफलकावरती लागलाय. 36चा पाठलाग करायचा आहे. तो शिवकर टीमला 6 आल्यात, 18 चेंडू आणि उर्वरित 30 धावसंख्येची गरज. दुसरा गोलंदाज राम भालेकर येतात गोलंदाजच्या मार्कवरती. डावखोरे हाताचे गोलंदाज. ओहो एक्सलेंट बॉल. अगदी वेगाने चेंडू डिलीव्ह केला जातोय. पहिला चेंडू डॉट आलाय. तरी गोलंदाजीची ऍक्शन आपण पाहिली. गोलंदाजी
टाकत असताना फॉलो थ्रू पाहिला, अगदी चांगल्या रिदम मध्ये आणि चांगल्या क्वालिटीनं गोलंदाज राम भालेकर या ठिकाणी गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू मात्र डॉट आलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. 17 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. हो, या वेळेला स्मॅश केला, ऑन साइडला फटका फसला जाणार तितक्यात फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले आणि चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. फलंदाज मात्र बाद. परंतु तितक्यात फिल्डरनं मात्र आपलं 100% प्रयत्न, 100% कमिटमेंट मात्र त्या ठिकाणी दिली आणि एक चांगला झेल टिपला. फलंदाज मात्र झालाय बाद आणि हा दुसरा झटका लागलाय तो फलंदाजी करत असताना शिवकट 40+ टीमला. धावसंख्या टोटल धावफलकावरती 6 पाहायला मिळाली आहे. नाजूक अवस्था सध्याच्या स्थितीला वैभव सरांनी पहिल्या इनिंग मध्ये सांगितलं की एवढ्या धावा झाल्यात तेवढ्या धावा सफिशियंट आहेत, कारण नेरे टीमची खासियत, नेरे टीमची ओळख त्यांची गोलंदाजी आहे आणि त्यांची गोलंदाजी त्या ताकदीची आहे आणि ती गोलंदाजी ताकदीनं करायला सुरुवात आता गोलंदाजांनी मात्र केली आहे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर राम या गोलंदाजाने दुसऱ्या बॉलवरती लगेच विकेट मिळवली आहे. पुनश्च गुडले स्पॉट वरती बॉल पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने वळतोय, अगदी अँगलनं चेंडू बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. आणखीन एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता आपल्याला पाहायला मिळेल. धावा येत नाहीयेत, आता धावांवरती लगाम कर्फ्यू लावलाय तो गोलंदाज राम भालेकर या गोलंदाजांनी. तिसरा चेंडू सलगचा आला हा डॉट. 15 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. जसजसे डॉट बॉल येत जातील तसं समीकरण आता वाढत जाईल. या वेळेला चांगला फटका बॅटच्या रडार मध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल थांबणार नाही. दोघांनाही फिल्डरांना चकवून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार आलाय, 4 धावा. स्पर्धेचे आयोजक स्क्रीनवरती आपण त्यांना पाहता. चांगला फटका फलंदाच्या बॅटमधून, हा पुनश्च कट केलाय. ओ जमिनी लगतचा फटका, परंतु देखना फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून समीर पाटीलाने चकवून बॉल सीमा पार. सलग दुसरा चौकार. 4. संजय पाटील यांच्या बॅट मधून पाहिले 2 चेंडू आणि सलगचे 2 चौकार. 13 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज. या षटकातील हा शेवटचा बॉल. हो, शेवटचा बॉल अगदी वेगाने टाकलाय, गतीमध्ये बीट केलं जात आहे. शेवटच्या बॉलवरती धाव नाहीये. 12 चेंडू आता बाकी असतील आणि विजयासाठी शिवकड 40+ टीमला 22 धावसंख्येची गरज. विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. 11.00च्या सरासरीनं या ठिकाणी धावा आपल्याला बनवायच्यात. चला स्पीडअप करा, विनंती आहे. तिसऱ्या षटकासाठी नेरे टीम कडून कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. अगदी
हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळेल शंका नाही. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत ज्या दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला. अर्थातच पहिला सामना जिंकणारा मोहो 40+ टीम आणि दुसरा सामना जिंकणारा पाली 40+. दोन्ही टीम मध्ये टॉस झालाय. पुढील मॅच आपण मोहो 40+ आणि पाली 40+ अशी पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 22. फर्स्ट बॉल. ओ हो व्हॉट अ स्ट्रोक. दॅट्स अ मॉन्स्टर हिट. बॉल मात्र सीमारेषा पलीकडे तडाखा दिलाय पहिल्या बॉलवरती. षटकार. ठोकला तो फलंदाज शरद यांनी. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये देखील आला. टायमिंग जुळला आणि टायमिंग प्रॉपर. तर चेंडू हवाई सफर. षटकार. स्पर्धेसाठी प्रतीक भाई एन्जॉय करतात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जातोय. दिनेश डाऊन द बॉल. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. हल्लीच्या पोरींचा भरोसा नाही र, बिलकुल भरोसा नाही. हल्लीच्या पोरींचा भरोसा नाही र. भेटेल. आणि यानंतरची लढत विनर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मोहो 40+ आणि त्यानंतर पाली 40+. दोन्ही टीम दरम्यान टॉस देखील झालाय. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 10 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. तिसरा गोलंदाज विशाल. ऑन साइडला फटका. स्क्वेअर लेग कडे डीप मिड विकेटचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल. बॉलला कव्हर अप देईल. त्या दरम्यान 2 धावा. डबल धावा धावून कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा होतील त्या 22. 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 14ची गरज. अर्थातच एखादा मोठा फटका जर या ओव्हर मध्ये आला तर मॅच पूर्णपणे कव्हर होईल. ओ सुरेख चेंडू. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल साठी धावले. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न होईल आणि डबल धाव कंप्लीट झाली. या गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिलीच धाव अगदी वेगाने घेतली. दुसरी साठी लगेच परतले आणि 2 धावा धावून कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने संघ पोहोचला तो 24 वरती. 8 चेंडू आणि इथून मात्र 12 धावसंख्येची गरज. 8 बॉल 12ची गरज. दोन्ही टीमच्या बाजूने सध्या तरी तितका सामना आहे. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा लावड अपील झाली. एक सिंगल लेग बाईच्या साह्याने सिंगल मिळेल. स्ट्राइक रोटेट होईल. 7 चेंडू 11ची गरज. आता ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण संजय पाटील यांना पाहतोय. 7 चेंडू 11ची गरज. हा शेवटचा बॉल आणि मी तर म्हणेन या मॅच मधील हा सगळ्यात इम्पॉर्टंट बॉल आहे. या बॉलवरती कदाचित जर मोठा फटका आला तर शिवकर संघ या मॅच मध्ये वरच ठरू शकतो. हा चेंडू सरळ शेप मध्ये लॉंग ऑन कडे चेंडू एक्झिक्यूट केलाय. सिंगल साठी. सिंगल पेक्षा जास्त काही नाही. या मॅच अजून बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना. कुठे जाऊ नका. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हाय व्होल्टेज अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली. स्वर्गीय महादेव गोटेराम नावडेकर स्मृती चषक 2025 ची ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेत प्रकाशजी भगत, त्यानंतर दिनकरजी नावडेकर असतील, गणेशजी नावडेकर, काशीनाथजी वाघे, दीपकजी पाटील, जगदीशजी खोपकर, बालारामजी उसाटकर, मोहनजी शेळके, श्रीरंग नावडेकर असतील, गुरुनाथजी तांबडे, नयनजी नावडेकर, गौरव भगत, चैतन्य नावडेकर, प्रतीक भगत, विराज भगत असतील, प्रदीप भगत, अथर्व खोपकर आणि आदेश भगत. ही सर्व आयोजकांची कमिटी आहे. आयोजकांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली आहे आणि मुख्य आयोजक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय
अभप कमलाकर महादेव नावडेकर चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर त्यांना आपण त्या ठिकाणी मंचावरती त्याचा बॅनर देखील पाहतोय. त्यानंतर जितेशजी रघुनाथ नावडेकर दत्तराज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि या टुर्नामेंटचे पुरस्कर्ते देखील आहेत जितेश रघुनाथजी नावडेकर दत्तराज इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. या अतिथी मान्यवर आणि खऱ्या अर्थात अतिथी मान्यवर म्हणण्यापेक्षा ज्यांच्या नावाची ही टुर्नामेंट आहे ज्यांच्या संकल्पनेतून ही टुर्नामेंट आली आहे ते अतिथी मान्यवर. पहिला चेंडू अगदी समोर टाकला पडल्यानंतर बॉल टॉस झाला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. मॅच मध्ये मज्जा 100% येईल. 5 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम. अगदी आजचा दिवस म्हटला तर मग 40+ सर्व लेजंड चुनिदा लेजंड खेळाडू आपल्याला आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहतोय. 5 बॉल 10 ची गरज. फिल्डर तैनात आहे आणि फिल्डर अगदी 2-3 फूट बाउंड्री लाईनच्या पुढे होता. तिथे झेल टिपलाय. म्हणजे काय माइंड सेट न फिल्ड सेटअप केलाय. फिल्डिंग साठी नक्कीच पडे कौतुक करणं गरजेचं आहे नेरे टीमच्या कॅप्टनचं. फिल्डर बाउंड्री लाईनच्या जवळ नव्हता थोडासा पुढे होता आणि परफेक्ट त्याच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. 4 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. नक्कीच खरं तर या स्पर्धेचे आमचे बाईक पुरस्कर्ते सन्माननीय श्री निवृत्ती शेठ नावडेकर खरं तर लाईव्ह पाहताय त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. अशा अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं अमूल्य सहकार्य केले. ते सगळ्यांचा आभार नक्कीच आम्ही व्यक्त करणार आहोत. आकाश शुभम आम्ही तुमच्याकडे वळतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी सगळ्या अतिथी मान्यवरांनी आर्थिक स्वरूपाची देखील मदत केली. सगळ्यांचा पुनश्च आभार या स्पर्धेच्या व्यक्त करूया. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. मागच्या बाजूने छान फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला मात्र जागा दाखवून दिली. सीमारेषा पार ठोकला. या मॅच मधील हवा काढणारा हा षटकार. दात खाऊनी असा फटका मारेला या फलंदाजांनी षटकार मारेला. धावा झाल्या होत्या परंतु वैभव सरांनी सांगितलं की 35 धावा देखील भरपूर धावसंख्या होऊ शकते कारण नेरे टीमची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. गोलंदाजीच्या ताकदीवरती संघ इथपर्यंत पोहोचलाय. 1 बॉल 3 ची गरज आणि गोलंदाजीच्या ताकदीवर सामना देखील जिंकून दाखवलाय नेरे 40+ टीमना. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन नेरे 40+ टीम. हाडलक असेल शिवकर 40+ टीम चांगला खेळ राहिलाय परंतु शेवटच्या क्षणाला गोलंदाजी चांगली झाली आणि तुमची थोडीशी फलंदाजी खराब झाली आणि त्यामुळे तुम्हाला तो सामना गमावा लागला. अभिनंदन नेरे संघ. परंतु शिवकर संघ हार्ड लक दादा. असे बॅट